नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची असतात हे अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका. आपण पार्ट 1 मध्ये ब्लाऊजची मापे कशी घ्यायची आहेत हे बघणार आहोत. तर इथे बघा, हा मापाला आलेला ब्लाऊज आहे. तो मी या पद्धतीने व्यवस्थित हुक वगैरे लावून घेतलेला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त ब्लाऊजवरून मापे परफेक्ट अशी कशी घ्यायची असतात हे बघणार आहोत. तर इथे व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हालाच उपयोगी पडणार आहे. तर इथे ब्लाऊजची हुके आहेत ती अगोदर आपल्याला लावून घ्यायची असतात व्यवस्थित. आणि ब्लाऊजला कुठे घडी वगैरे पडली असेल तर ब्लाऊज तुम्ही व्यवस्थित प्रॉपर इस्त्री करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो, म्हणजे आपला मापामध्ये कुठेही बदल होणार नाही. तर इथे बघा, ब्लाऊजची मापे घेण्यासाठी या पद्धतीने तुम्हाला मापे लिहून घ्यायची असतात. पूर्ण उंची, छाती, कंबर, बाही उंची, दंडघेर, आर्म होल, तसेच पुढचा गळा, मागचा गळा आणि कटोरी पॉइंट हे सर्व तुम्हाला अगोदर लिहून घ्यायचं असतं व्यवस्थित. तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. तर आपण पूर्ण उंचीपासून सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप. तर इथे मी साईडला ठेवून देते आणि आता पूर्ण उंची कशी मोजायची ते बघूया. तर ब्लाऊजला व्यवस्थित हुक लावून घेतलेले आहेत मी आणि इथे प्रॉपर ब्लाऊज इथे अंथरून घेतला बघू शकता. आता पाठीच्या साईडने आपल्याला पूर्ण उंची अगोदर मोजायची असते. तर इथे मी ब्लाऊज व्यवस्थित सरळ करून ठेवलेला आहे बघू शकता. तर आता पाठीमागच्या साईडने अगोदर ब्लाऊजची पूर्ण उंची आपण मोजून घेऊया. तर इथे मी ब्लाऊज या पद्धतीने सरळ करून घेतलेला आहे. तर इथे बाही जिथून जोडलेली आहे तिथून तुम्हाला टेप ठेवायचा आहे. गळ्याच्या साईडला टेप ठेवायचा नाही पूर्ण उंचीचं माप घेताना. इथे बाही जिथे जोडलेली आहे तिथेच आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि या पद्धतीने अगदी थोडंसं खेचायचं आहे, आपल्याला जास्त खेचायचं नाहीये. तर इथे बघा, या पद्धतीने आपली पूर्ण उंची येत आहे 13.25 इंच परफेक्ट बघू शकता. इथे मी व्यवस्थित लिहून घेते. तर 13.25 इंच म्हणजे 13 इंचाच्या पुढे 2 रेषा. तर इथे 13.2 इंच मी लिहून घेते. तर आता नेक्स्ट आपलं माप आहे छातीचं. तर छातीचं माप घ्यायची 2 पद्धती आहेत मैत्रिणींनो. तर तुम्हाला मी दोन्ही पण पद्धती इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिली पद्धत आहे, इथून इथपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा असतो, व्यवस्थित हुक प्रॉपर लावायचा आहे इथलं. आणि दुसरी पद्धत, हुकापासून आपल्याला इथे कोपऱ्यात शिलाई मार्जिन आहे तिथून छातीचं माप घ्यायचं असतं. तर पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवते. इथे शिलाई मार्जिन आपलं संपलेलं आहे तिथपर्यंत बघा, इथे टेप पकडायचा आणि दुसऱ्या साईडला शिलाई मार्जिन आहे बाहीचं, तिथपर्यंत असा टेप थोडासा खेचून पकडायचा आहे. जास्त खेचायचं नाही, नाहीतर आपलं माप वाढू शकतं. अगदी हलकंसं खेचायचं आहे. तर इथे बघा येत आहे 17 इंच, म्हणजे 17च्या डबल जर केलं तर आपली 34 इंचाची छाती येणार आहे. आणि या पद्धतीने 17 इंचावरती आपण फोल्ड केलं तर आपल्याला त्याचा चौथा भाग येणार आहे 8.5 इंच बघू शकता. ही एक पद्धत झाली छातीचं माप काढायची. आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते. जसं की म्हटलं होतं की 2 पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे. आता दुसरी पद्धत दाखवते. इथून इथपर्यंत हुकाची साईड आहे त्या साईडला टेप पकडायचा असतो शिलाई मार्जिन पासून. तर इथे आपल्याला छातीचा डायरेक्ट चौथा भाग भेटत असतो, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला समजतं की ही 34ची छाती आहे. तर ही दुसरी पद्धत आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही माप घ्यायचं आहे. तर इथे मी छातीचं माप लिहिते. 34 इंच छाती आहे आणि त्याचा चौथा भाग आलेला आहे 8.5 इंच. समजलं इथपर्यंत? तर आता आपण कंबर कशी मोजायची ते बघूया. तर कमरेचं माप मोजण्यासाठी आपल्याला आता हे हुक सगळे व्यवस्थित काढून घ्यावे लागतील. आणि इथे बघा, ही आईपट्टी आहे ती आपल्याला सोडून कमरेचं माप घ्यायचं असतं. आईपट्टी त्याच्यामध्ये पकडायची नसते, कारण की ती एक्स्ट्राची असते मैत्रिणींनो. तर इथे बघा, मी तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर दाखवते. तर इथून आता आपल्याला माप घ्यायला सुरुवात करायची आहे. इथून बघू शकता. तर आतल्या साईडने टेप पकडते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आणि असं टेप आणि कपडा आपल्याला बरोबर टाईट पकडायचा आहे या पद्धतीने. इकडे हुकाच्या साईड पर्यंत व्यवस्थित आता आपल्याला परफेक्ट माप सापडतं कमरचं बघू शकता. तर 30 इंच येत आहे बघू शकता, म्हणजे आपला कंबर घेर आहे 30 इंच. ही अगदी परफेक्ट पद्धत आहे मैत्रिणींनो ब्लाऊजवरून मापे घ्यायची. या पद्धतीने मापे घेऊन तुम्ही परफेक्ट असं ब्लाऊजचं पेपर कटिंग करायला शिकणार आहात. तर आपण स्टेप बाय स्टेप डेली आपण व्यवस्थित मापे कशी घ्यायची, ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं या केलेल्या मापावरती, तसेच ब्लाऊज स्टिच कसा करायचा हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. आता बघूया आपण बाहीची मापे कशी घ्यायची असतात. तर बाहीची मापे घेण्यासाठी आपल्याला या पद्धतीने बाही अगोदर सरळ करून घ्यायची आहे
आणि बाहीसाठी आपल्याला 3 मापे लागतात. इथून इथपर्यंत बाहीची उंची मोजायची असते. तसेच इथून इथपर्यंत आपल्याला दंडघेर मोजायचा आहे आणि तिसरी इथून आपल्याला हा आर्म होल मोजायचा असतो. तर तो कसा मोजायचा ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आधी आपण बाहीची उंची कशी घ्यायची ते बघूया. तर इथे शोल्डरच्या इथे आपल्याला जिथे बाही जोडलेली आहे तिथून टेप पकडायचा आहे आणि सेंटर पर्यंत बघायचं आहे. लास्ट पर्यंत किती येत आहे बाहीची उंची. तर इथे येत आहे 4.25 इंच म्हणजे 4.2 इंच. या पद्धतीने आता बाहीची उंची मी लिहून घेते. 4.2 इंच या पद्धतीने. तर दंडघेर मोजून घेऊया आपण. तिथे जिथे बाहीची उंची संपलेली आहे तिथून टेप पकडायचा आणि इथे शिलाई मार्जिन आहे खालच्या साईडला ते तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित टेप पकडायचा आहे. तर तिथे दंडघेर येत आहे आपला 6 इंच. इथे मी दंडघेर लिहून घेतला 6 इंच. आता आर्महोल कसा मोजायचा ते बघूया आपण. तर इथे बघा शोल्डरच्या इथून आपल्याला टेप पकडायचा आहे आणि जसा आर्महोलचा आकार आहे तसा गोल गोल टेप फिरवत आपल्याला आर्महोल मोजून घ्यायचा आहे शिलाई मार्जिनच्या इथपर्यंत. इथे बघा आर्महोल आलेला आहे 8.5 इंच. बघू शकता शिलाई मार्जिनच्या इथपर्यंत मोजलेला आहे. तर इथे मी आर्महोल लिहून घेते 8.5 इंच. ओके. तर आता आपण बघूया पुढचा गळा कसा मोजायचा. तर त्यासाठी आपल्याला इथे बाही जिथे जोडलेली आहे तिथे टेप ठेवायचा आहे. गळ्याच्या साईडला टेप ठेवायचा नाही कारण की तिथे शोल्डर उतार दिलेला असतो मैत्रिणींनो. त्याच्यामुळे आपल्याला नेहमी टेप ठेवताना जिथे बाही जोडलेली आहे तिथे टेप ठेवायचा आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि आता गळ्याचं माप कसं मोजायचं. तर इथे बघा असं सरळ आपल्याला मोजले की आपल्याला बरोबर समजतं गळा किती इंचाचा आहे. किंवा मग दुसरी पद्धत सांगते तुम्हाला. टेप या पद्धतीने फोल्ड करायचा आहे तुम्हाला. तर इथे बघू शकता 6.25 इंचावरती आपला गळा आहे तो परफेक्ट येत आहे. पुढचा गळा 6.25 इंचावरती. तर इथे मी 6.2 इंच लिहून घेते. आता आपण मागचा गळा पण सेम त्याच पद्धतीने मोजून घेऊया. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमचा ब्लाऊजची मापे आहे ती अगदी परफेक्ट येणार आहेत मैत्रिणींनो. तर इथे बघा बाही जिथे जोडलेली आहे तिथेच मी टेप पकडलेला आहे. गळ्याच्या साईडला ठेवलेला नाही. तर आता इथे बघा या पद्धतीने टेप पकडायचा आणि आता तुम्हाला चॉकने मी दाखवते. डायरेक्ट आपल्याला टेप न फोल्ड करता जर माप घ्यायचं असेल तर या पद्धतीने बरोबर गळ्याचा आकार पाठीमागच्या गळ्याचा जिथे संपलेला आहे तिथपर्यंत अशी रेषा आखून घेतली तर 9.5 इंचावरती आपल्याला पाठचा गळा आहे तो भेटलेला आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण टेप फोल्ड करून बघू शकतो या पद्धतीने. इथे बघा 9.5 इंच परफेक्ट आपला पाठीमागचा गळा आहे तो आपल्याला भेटलेला आहे. 9 इंचावरती आपल्याला पाठीमागचा गळा आहे तो मिळालेला आहे. मी ते लिहून घेतला व्यवस्थित. आता कटोरीचा पॉइंट कसा मोजायचा असतो ते आपण व्यवस्थित बघूया. जिथे ब्लाऊज मी सरळ करून घेतला आणि इथे बघा हा हुकाच्या साईडला आपल्याला कटोरीचं माप आहे ते मोजायचं असतं. बघू शकता या पद्धतीने. ही हुकाची साईड आहे आणि इकडे आईची साईड आहे. बघू शकता आई पट्टी. आणि हुकाच्या साईडला आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं असतं. तर ते कसं घ्यायचं हे पुढे बघूया आपण. तर इथे मी कटोरीचा आकार आहे ते तुम्हाला व्यवस्थित डार्क करून दाखवते. या पद्धतीने आपला हा कटोरीचा आकार आहे आणि इथून आपला आकार आहे तो इथे हुकाची साईड आहे तिथपर्यंत आपला आकार आहे तो येत असतो. तर तो पण आकार मी तुम्हाला डार्क करून दाखवते. तर इथून इथपर्यंत आपल्याला कटोरीचा पॉइंट मोजून घ्यायचा आहे. तर इथे येत आहे बघू शकता 5.25 इंचावरती. तर थोडंसं खेचायचं आहे. इथे बघा 5.25 इंचावरती आपल्याला कटोरीचा पॉइंट आहे तो मिळालेला आहे. बघू शकता. तर ही कटोरीचा पॉइंट काढायची अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. इथे 5.2 इंचावरती कटोरीचा पॉइंट लिहून घेतलेला आहे. तर योगपट्टीसाठी मार्किंग कसं करायचं असतं. तर इथे बघा इथे योगपट्टीचं साठी आपल्याला टेप या पद्धतीने पकडायचा. तर या साईडला 3 इंच आलेला आहे आणि या साईडला 2.5 इंचावरती येत आहे. तर हे आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया कटिंगच्या वेळेस. तर आज आपण फक्त ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि या पद्धतीने परफेक्ट मापे घेतल्यानंतर पेपर कटिंग पण आपलं एकदम
एकदम व्यवस्थित येणार आहे मैत्रिणींनो. आणि मापे जर तुमची परफेक्ट असतील तर ब्लाऊज पण तुमचा कधीच चुकणार नाही. तर अगदी सोपी पद्धत आहे, बघू शकता. काहीच अवघड नाहीये मैत्रिणींनो. नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना पण अगदी सहज येणार आहे ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं. तर हे आपण अगदी डेली बघणार आहोत. तर आज आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची असतात हे आपण शिकलेलो आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये आपण याच मापावरती ब्लाऊजचं कटिंग आहे, पेपर कटिंग आहे ते बघणार आहोत. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हाला अशाच सोप्या पद्धतीने घर बसल्या तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये कसा तयार करायचा, कसा स्टिच करायचा हे अगदी सोप्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे. तर आज आपण व्यवस्थित ब्लाऊजची मापे बघितलेली आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचं पेपर कटिंग बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला जर मी व्हिडिओ टाकला तर हे कसं समजणार, त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर येणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला न विसरता एक लाईक करा. धन्यवाद.